ओम नमो भगवते वासुदेवा. कवी, महावीर आणि सवन हे जे प्रियव्रताचे 3 मुलगे होते. त्यांनी लहानपणापासूनच आत्मविद्येचा अभ्यास करत करत शेवटी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला आणि संन्यासाश्रमात राहत असतानाच सगळ्या जीवांचं अधिष्ठान असलेले आणि ह्या संसाराच्या बंधनाला घाबरलेले असे जे कोणी लोक आहेत त्यांना आश्रय देणारे भगवान श्री वासुदेव यांच्या परमसुंदर अशा चरणकमलांचं ते चिंतन करायला लागले आणि त्या चिंतनातूनच मिळालेलं अखंड आणि श्रेष्ठ भक्तियोगाचं साधन, ज्याच्यामुळे त्यांचं चित्त सर्वथा शुद्ध झालं आणि त्यामध्ये श्री भगवंताचा आविर्भाव झाला. तो झाल्यानंतर देहादी सगळ्या उपाधी त्यांच्या गळून पडल्या आणि त्यामुळं आत्म्याची संपूर्ण जीवांना वेढून घेणारी जी एकात्म वृत्ती होती, त्या एकात्म वृत्तीमध्ये एकीभावामध्ये ते स्थिर झाले. पुढे महाराज प्रियव्रतांची जी दुसरी पत्नी होती, जिचं नाव भागवतकारांनी इथे दिलेलं नाहीये, त्या पत्नीपासून उत्तम, तामस आणि रैवत असे 3 पुत्र त्यांना प्राप्त झाले आणि हे तिन्ही पुत्र आपापल्या नावानं सुरू झालेल्या मन्वंतराचे अधिपती ठरले. यातल्या रैवताचं आयुष्य 4 मन्वंतर इतकं होतं, तामसाचं आयुष्य 3 मन्वंतर इतकं होतं आणि उत्तमाचं आयुष्य 2 मन्वंतर इतकं होतं. ह्या आयुष्यामध्ये जो काही भेद आहे त्याचं कारण इतकंच आहे की ज्या कर्मासाठी ज्याची स्थापना भगवंतानी केली त्यासाठी तितकं त्याचं आयुष्य पुरेसं होतं. हे तिन्ही मुलगे निवृत्तीपर्यंत झाल्यानंतर राजा प्रियव्रतानं त्याच्या पुढे 11 अर्बुद वर्षांपर्यंत, म्हणजे 1100 कोटी वर्षपर्यंत, अर्बुद म्हणजे 100 कोटी, तेव्हा 1100 कोटी वर्षपर्यंत या प्रियव्रतानं राज्य केलं. आणि ज्या वेळेला हा राजा प्रियव्रत आपल्या अखंड पुरुषार्थमयी आणि वीरशालिनी अशा भुजांच्या द्वारे आपल्या धनुष्याच्या प्रत्यंचेचा टनत्कार करायचा, त्यावेळेला त्या प्रत्यंचेच्या आवाजामुळेच सगळे धर्मद्रोही घाबरून जायचे, भ्यायचे आणि कुठल्या ना कुठल्या तरी बेळामध्ये लपून राहायचे. हे राज्य शासन करत असताना आपली प्राणप्रिया पत्नी भरीष्वती हिच्याबरोबर दिवसादिवस वाढत जाणारा आमोद प्रमोद आणि अभ्युत्थानादी क्रीडा यांच्यामुळं त्याचा दिवस अतिशय आनंदात जात होता, सुखासमाधानात जात होता. शिवाय स्त्रीभाव जन्य असे जे तिच्या ठिकाणी हावभाव होते, लज्जा होती, लज्जेमुळं संकोचून जे काही मंद हास्य तिच्या चेहऱ्यावर दिसत असे आणि आपल्या पतीचं मन आकृष्ट करत नाना प्रकारचे विनोद इत्यादींमुळं हा महामना प्रियव्रत एखादी विवेकहीन व्यक्ती असावी, अविचारी व्यक्ती असावी, तिच्यासारखा आत्मविस्मृत होऊन हे सगळे भोग तिच्याबरोबर भोगायला लागला. पण वस्तुस्थिती अशी होती की तो कुठेही यातल्या कुठल्याही भोगांमध्ये अडकलेला नव्हता, आसक्त नव्हता. आणि असेच भोग भोगत असताना एकदा त्याच्या लक्षात आलं की हे भगवान सूर्यनारायण जेव्हा सुमेरू पर्वताची परिक्रमा करतात तेव्हा लोकालोकपर्यंत पृथ्वीच्या जितक्या भागावर ते प्रकाश टाकतात त्याचाच अर्धाच भाग केवळ प्रकाशमान राहतो
आणि उरलेल्या अर्ध्या भागात काळोख पसरलेला असतो. आणि हे काही त्यांना पसंत पडलं नाही, प्रिय वाटलं नाही. आणि म्हणून मनाशी एक संकल्प घेतला की मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन. आणि ह्या संकल्पानं सूर्यासारखाच वेगवान असा ज्योतिर्मय रथ घेतला, त्याच्यावर आरूढ झाले आणि प्रतिसूर्य वाटावा अशा प्रकारे त्या सूर्याच्या पाठोपाठ राजा प्रियव्रत पृथ्वीच्या 7 परिक्रमा करायला लागला. भगवंताच्या उपासनेमुळं ह्याचा हा अलौकिक प्रभाव दिवसेदिवस वाढायला लागला. आणि ह्या 7 परिक्रमा करत असताना राजा प्रियव्रताच्या रथाच्या चाकांना पृथ्वीवर जे चरे पडले किंवा ज्या चाकोरी निर्माण झाल्या, त्या चाकोरींमध्ये 7 समुद्र निर्माण झाले. आणि ह्या समुद्रांमध्ये पृथ्वीवर 7 द्वीपही बनली, ज्यांना क्रमशः जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर अशी नावं प्राप्त झाली. आणि ह्याच्यातलं पहिलं जे द्वीप आहे, अलीकडच्या द्वीपाच्या पेक्षा पुढचं जे द्वीप आहे त्याचं परिमाण हे दुप्पट होतं. आणि ह्यांच्या बाहेर जो काही समुद्राचा भाग होता त्याच्यामध्ये पृथ्वीच्या चारही बाजूनी तो पसरला गेलेला होता. पुढे सुद्धा या पृथ्वीचं वर्णन, या सप्तद्वीपांचं वर्णन महर्षी व्यासाने केलंय. पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.